स्वामी म्हणतात, बाळा, जर हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचला असेल तर तू भाग्यवान आहेस. बाळा, आज वेळ बदलणार आहे. लक्ष ठेवून जर आज हा संदेश मन लावून तू ऐकलास तर तुझ्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील. जर तू दुर्लक्ष केलं तर ही संधी पुन्हा तुला मिळणार नाही. बाळा, तुझ्या आयुष्यात खूप समस्या आहेत. तुला वाटत असेल की माझ्या नशिबातच एवढे संकट का येतंय, माझ्याच नशिबात हे सगळं का घडतंय. रात्रभर तुला विचारांनी झोप लागत नसेल, सतत तू कुठली ना कुठला विचार करत असेल, तुझ्या मनामध्ये भीती असेल, प्रश्न असतील, हे कधी संपणार आहे. स्वामी म्हणतात, मी तुझं दुःख पाहतोय आणि बाळा, मी शांत बसणार नाही. बाळा, आज स्वामी स्वतः तुझ्या आयुष्यात बदल करतायत. ते तुम्हाला भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे आणि माझे चमत्कार तुझ्यापर्यंत नक्की पोचतील. ज्या घरात माझं नाव घेतलं जातं त्या घरात संकट जास्त काळ टिकत नाहीत. तू कदाचित थकला आहेस, पण मी अजून थकलो नाही. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. लक्ष देऊन हा संदेश ऐक. आजपासून तुझ्या घरात चांगले बदल सुरू होणार आहे. हळूहळू ज्या समस्या तुला मोठ्या वाटत होत्या त्या समस्या आपोआप सुटायला सुरुवात होणार आहे. आमच्यावर विश्वास ठेव. बाळा, तुझे वाईट मी कधीच होऊ देणार नाही. मी तुझ्या घरात सकारात्मक ऊर्जा पाठवत आहे. या आशीर्वादाची गरज असल्यास कमेंटमध्ये मनापासून श्री स्वामी समर्थ टाईप करा. स्वामी भक्तांनो, तुमच्यासमोर 2 फुलं आहेत. त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचं आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 2 नंबरच्या फुलाला स्पर्श केला आहे. त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया असेच मोटिवेशन संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील. स्वामींजवळ ही एक प्रार्थना करा. देवा, तुझी कृपादृष्टी नेहमी आमच्यावर असू दे. तुझ्या भक्तीच्या वाटेवर चालताना आमचे पावलं कधीही डगमगू देऊ नये. लोकांची नजर तुमच्या यशावर असते, पण परमेश्वराची नजर तुमच्या श्रद्धेवर असते. त्यामुळे जगाला नाही तर देवाला आवडेल असं वागा. मोठी झेप घेण्यासाठी पाय जमिनीवर असावे लागतात, पण नजर आकाशाकडे हवी. उद्या करू ही प्रवृत्ती यशाची सर्वात मोठी शत्रू आहे. आज, आत्ता आणि या क्षणी कामाला सुरुवात करा. वेळ ही अशी एकमेव संपत्ती आहे जी एकदा खर्च झाली की पुन्हा कधीच परत मिळत नाही. आपण काय करतो यापेक्षा आपण काय टाकतो यावर आपले यश अवलंबून असते. विनाकारण सोशल मीडिया किंवा फालतू गप्पांवर वेळ घालवणे बंद करा. स्वामी म्हणतात, बाळा, आयुष्य म्हणजे फुलांची शय्या नाही. इथे काटे टोचणारच, पण त्या काट्यांवरून चालण्याची हिंमत कमावणे म्हणजेच आयुष्य. तुमच्या आयुष्यात काय घडते ते 10% तुमच्या हातात असते, पण त्यावर तुम्ही कशी प्रतिक्रिया देता ते उरलेले 90% आयुष्य घडवते. संकटात रडण्यापेक्षा लढायला शिका. जग तुमच्यावर विश्वास ठेवत नसेल तर चालेल, पण जर तुमचा स्वतःवरचा विश्वास उडाला तर मात्र पराभव निश्चित आहे. स्वतःचे सपोर्ट स्वतःच करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. यश म्हणजे नक्की काय? पडल्यावर पुन्हा उठण्याची जिद्द म्हणजे यश. शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलेला नाही. पुस्तकं ही माणसाची सर्वात चांगली मित्र असतात. दिवसातून किमान 10 पानं तरी वाचा. शरीर साथ देत नसेल तर बुद्धीही थकते. निरोगी शरीर हे यशाचे पहिले साधन आहे. आपल्याकडे जे नाही त्याबद्दल तक्रार करण्यापेक्षा जे आहे त्याबद्दल देवाचे आभार माना. लक्षात ठेवा, तुम्ही या जगात काहीतरी खास करण्यासाठी आले आहात. गर्दीचा हिस्सा बनू नका, तर गर्दी ज्यांच्यासाठी जमली आहे तो चेहरा बना. रस्ता कठीण असेल, लोक नावं ठेवतील, अडथळे येतील, पण जेव्हा तुम्ही शिखरावर पोहोचाल तेव्हा खालचे सर्व अडथळे तुम्हाला छोटे दिसायला लागतील. प्रयत्न केल्याने यश तुम्हाला नक्कीच मिळेल. कष्ट केल्याने त्याचे फळ तुम्हाला चांगलेच मिळेल. श्री स्वामी समर्थ. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 1 नंबरच्या फुलाला स्पर्श केला आहे. अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात, बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारी लोक जास्त चांगली असतात. कारण बुद्धीचा वापर करणारी लोक
आधी स्वतःचा विचार करतात, पण मनाचा वापर करणारी लोक सर्वात आधी दुसऱ्यांचा विचार करतात. नातं साथ देणारं असावं, स्वार्थ पाहणारं नसावं. नातं सुखवणारं असावं, पण दुखवणारं कधीच नसावं. नातं बदल घडवणारं असावं, पण बदला घेणारं नसावं. नातं समज देणारं असावं, गैरसमज वाढवणारं नातं नसावं. नातं कौतुकास्पद असावं, संशयास्पद नातं कधीच नसावं. स्वामी महाराज म्हणतात, जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका, कारण उत्तम दिवस आठवणी देतात आणि चांगले दिवस आनंद देतात. वाईट दिवस आपल्याला अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला काहीतरी चांगलं शिकवून जातात. स्वामी म्हणतात, बाळा, या कलियुगाचा एकच नियम आहे, तू जितका विश्वास दुसऱ्यांवर ठेवशील तितकाच तुला विश्वासघात सहन करावा लागेल. म्हणून शक्यतो दुसऱ्यांवर विश्वास ठेवणे कमी करा. कोणाच्या बोलण्याने तुटून जाऊ नका. कोणाच्या बोलण्याने झुरत बसू नका. स्वामी म्हणतात, बाळा, दुःख सहन करणारा माणूस एक ना एक दिवशी सुखी होतोच, पण दुःख देणारा माणूस कधीही सुखी होऊ शकत नाही. गोड बोलणारे धोकादायक असतात, जवळ येणारे सगळे आपले नसतात. वचन देणारे नेहमी खरे नसतं. दिसणं वेगळं, खरं वेगळं असतं. आयुष्य नेहमी आपल्या मनासारखं नसतं, पण ते हसत हसत जगायचं असतं. कधी आनंद मिळतो, कधी अनुभव मिळतो, पण जे मिळालं त्यात समाधान ठेवायचं आणि जे नाही मिळालं त्याची तक्रार नाही करायची. कारण प्रत्येक दिवस काहीतरी शिकवून जातो. कधी जिंकतो, कधी शिकतो, पण थांबत नाही. कारण चालत राहणं हेच जीवन आहे. आयुष्य आपल्याला जे शिकवतं ते अनुभवातून शिकवतं. चुका झाल्याशिवाय शहाणपण येत नाही आणि संयम ठेवल्याशिवाय समाधान मिळत नाही. ज्याने हे समजून घेतलं त्याच्यासाठी आयुष्य खूप सोपं आहे आणि सुंदर आहे. स्वामी महाराज म्हणतात, या जगात सर्व काही सापडेल, पण स्वतःची चूक मात्र कधीच सापडत नाही. पण ज्या दिवशी ती चूक सापडेल त्या दिवसांपासून आपले आयुष्य हमखास बदलून जाईल. म्हणून चालताना पावले, बोलताना शब्द, बघताना दृष्टी आणि ऐकायला वाक्य, या 4 गोष्टी काळजीपूर्वक आपण पाळल्या तर जीवनात वादळं निर्माण होणारच नाहीत. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्यांची नेहमी जाणीव ठेवा. सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीर सुद्धा एक दिवस गळून पडतं, पद सुद्धा एक दिवस निघून जातं, परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो. जे तुम्हाला विसरले त्यांना विसरून जा. कुणाच्याही आयुष्यात तुमचे महत्त्व जबरदस्तीने लादू नका. जर ते परत आले तर ते कसे गेले ते आठवा. दुसऱ्याचा सूड घेणं, त्रास देणं, ह्या सर्व गोष्टींपेक्षा शांतता कधीही चांगली असते. स्वामी महाराज म्हणतात, कुठलीही गोष्ट आपल्या आयुष्यात जर घडली तर त्या गोष्टीमागे काही ना काही कारण असते. शांत राहा आणि शांत विचार करून त्या संकटातून किंवा त्या गोष्टीतून बाहेर पडा. बोलताना जरा जपून बोलावं. कधी शब्द अर्थ बदलतात. चालताना जरा जपून चालावं. कधी रस्तेही घात करतात. झुकताना जरा जपून झुकावं. कधी आपलेच खंजीर खुपसतात. पाऊल टाकताना जरा जपून टाकावं. कधी फुलेही काटे बनतात. मागताना जरा जपून मागावं. कधी आपलेच भाव खातात. आणि नाते जोडताना जपून जोडावं. कधी नकळत धागेही तुटून जातात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. असेच मोटिवेशन भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. भेटूया अशाच नवीन भक्तिमय संदेशासोबत. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ.